नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. जनरली आपण कांदा चिरताना दोन्ही बाजूने असे सरळ कट करतो. मग कांदा अर्धा कट करून टर्पल काढतो आणि मग लगेच कांदा बारीक चिरतो. तर कांदा चिरताना हा जो कचरा असतो तो असा मी आधीच्या व्हिडिओत दाखवला तसा एका पेपरवरच टाकायचा बरं का. तर असं कांदा चिरताना आपण लगेच त्याचा जो पुढचा जाड भाग असतो तो सरळ सरळ कट करतो, तर ते तसंच मोठं राहतं. हे पहा, हे जे जाडसर असतं ना, तर त्याचा मोठा तुकडा तसाच राहतो. हे तर मुलांना ते आवडत नाही. ते भाजीत किंवा पोह्यात कशात असेल तर मुलं ते बाहेर काढून टाकतात. तर हे पहा, हे जे जाडसर आहे तर ते आपण सरळ टाकून देतो नंतर, किंवा मग आपल्याला नंतर त्याचे बारीक तुकडे करावे लागतात. हे पहा, हे जे असं आपण कांदा चिरल्यानंतर पुढचा जो जाड भाग आहे तो घेतो, पण मुलं ते खात नाहीत. तर त्यामुळं मग ते वाया जाऊ नये त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की कांदा कसा चिरायचा. ज्यावेळेस आपण कांदा चिरायला घेतो त्याच वेळेस लगेच कांद्याचा जो खालचा भाग असतो तोच लगेच काढून टाकायचा. पण तो कसा, तर हे पहा, चाकू असा थोडा खोलवर घालून हे असं गोल कापून काढून टाकायचं. जास्त लांबून पण नाही काढायचं, म्हणजे कांदा जास्त वाया जात नाही. आणि कांदा चिरल्यानंतर लगेच प्रत्येक लेअर सेपरेट होतात. तर हे पहा, हे असा मधला सगळा भाग आपण लगेच काढून टाकला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असं थोडंसं सरळ कट करून घ्यायचं. आणि बाहेरचं टर्पल काढण्यासाठी असा थोडासा कट घेऊन लगेच संपूर्ण टर्पल काढून टाकायचा आणि मग कांदा लगेच बारीक चिरून घ्यायचा. हे पहा, झाला व्यवस्थित सगळा कांदा स्वच्छ. तर कांदा चिरताना मी नेहमी 10 मिनटं आधी फ्रीजमध्ये ठेवते, कारण कांद्यातून जो गॅस बाहेर पडतो त्यामुळे आपल्या डोळ्यांची मग फ्रीजमध्ये ठेवलेला असल्यामुळे आग होत नाही. आणि चाकूसुद्धा जर आपण आधी ओला करून घेतला ना तर त्यामुळं सुद्धा डोळ्यात पाणी येत नाही. त्यामुळं मग माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण मी अशा अधूनमधून वेगवेगळ्या काही आपल्याला उपयोगी येतील अशा टिप्स देत असते. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या टिप्स उपयोगी येतील. आणि असेच भरपूर लाईक करत जा. हे पहा, झाला आपला कांदा सगळा व्यवस्थित चिरून. आहे की नाही अगदी सोपी ट्रिक कांदा चिरण्याची. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत स्मार्ट राहा, स्टायलिश